नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शालार्थ पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे डॉक्युमेंट्स हे डिजिटलाइज करायचे आहेत, ज्यामध्ये कर्मचाऱ्याचे नियुक्ती आदेश, त्यांचा रुजू अहवाल, त्यांचे वेगवेगळे अप्रूव्हल्स, सेवा सातत्य अशा अनेक गोष्टी आपल्याला ऑनलाईन करायच्या आहेत। बघूयात आजचा त्याबद्दलचा व्हिडिओ। त्यासाठी सर्वात आधी मी स्टाफची माझ्याकडे असलेल्या सगळ्या स्टाफची एक फोल्डर्स बनवलेले आहेत आणि प्रत्येक फोल्डरमध्ये नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वेगवेगळे अप्रूव्हल्स यांचे PDF बनवायचे आहेत। तर मी नियुक्ती आदेश आणि रुजू अहवालचा तर PDF बनवलेला आहे, पण अप्रूव्हल्सचे PDF कसे बनवायचे त्याबद्दल आपण पाहूयात। सर्वप्रथम आपलं वर्ड डॉक्युमेंट्स ओपन करूयात। मायक्रोसॉफ्ट वर्ड ब्लँक डॉक्युमेंट घेऊयात। यामध्ये जे आपले अप्रूव्हल्स आहेत, पहिलं अप्रूव्हल त्याचे 2 पानं, दुसरं अप्रूव्हल त्याचे 2 पानं असे मी स्कॅन केलेले आहेत। हे चारही पण मी सिलेक्ट केले। पहिल्या नंबरवर क्लिक करून आपल्या वर्ड डॉक्युमेंटवर मी आणून सोडलं। तर अशा पद्धतीने त्याची डेट, त्याचा नंबर आणि सर्व हे अप्रूव्हल आपल्याला पाहायला मिळतात। या दोन्ही अप्रूव्हलला आता आपल्याला PDF करायचं आहे। त्यासाठी फाईलवर क्लिक करून सेव्ह ॲजवर क्लिक करा। यातून ब्राउज बटनवरून नाव देऊयात त्याला। अप्रूव्हलचं सॉफ्ट फॉर्म केला आहे, APR PDF घेतलं। इथे ऑप्शन मिळते स्टँडर्ड आणि मिनिमम साईज। आपल्याला कमी साईजमध्ये पाहिजे म्हणून मिनिमम साईजवर क्लिक करूयात आणि सेव्ह या बटनावर एक क्लिक करूयात। अशा पद्धतीने हे नेमणूक आदेश अर्थात अप्रूव्हल आपण सेव्ह केलेला आहे। याला क्लोज करूयात। PDF मध्ये सेव्ह केल्यामुळं आता परत वर्डमध्ये सेव्ह करण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीने अप्रूव्हल, नियुक्ती आदेश आणि रुजू अहवाल आपल्यासमोर तयार आहे। तर आता आपली शालार्थचं पोर्टल ओपन करूयात। Google Chrome शालार्थचं पोर्टल ओपन करण्यासाठी shalarth.maharashtra.gov.in ही आपली शालार्थची वेबसाईट हिट करूयात। शाळेचा शालार्थ ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड एकदा रिफ्रेश करूयात आणि जो रिफ्रेश झालेला कॅप्चा कोड आहे तो इथे फिल करूयात आणि सबमिट या बटनावर एक क्लिक करूयात। अशा पद्धतीने आपलं लॉग इन झालेलं आहे शालार्थमध्ये। शालार्थ 2.0 वर क्लिक करून शालार्थ 2.0 वर एक क्लिक। सगळ्यात लास्ट आहे एम्प्लॉई कॉर्नर। या एम्प्लॉई कॉर्नरवर क्लिक करून डिजिटलायझेशन ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड्स यावर एक क्लिक करूयात। समोर आलेल्या यादीमधून शालार्थ ID आणि एम्प्लॉई नेममधून ज्या एम्प्लॉईची डिजिटलायझेशन आपल्याला पूर्ण करायचं आहे त्या एम्प्लॉईला सर्च करूयात। खाली दुसऱ्या पेजवर जाता येईल आणि त्या एम्प्लॉईच्या शालार्थ IDवर एक क्लिक करूयात। एम्प्लॉईचं नाव, शालार्थ ID, जन्मतारीख, जेंडर, डेट ऑफ जॉईनिंग, पॅरेंट इन्स्टिट्यूशन, अपॉइंटमेंट डेट आणि या डेट ऑफ रिटायरमेंट वगैरे या सगळी माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते। एम्प्लॉई डिटेल्समध्ये सर्व्हिस डिटेल्स, आता सर्व्हिस रेकॉर्ड डिटेल्स आपण पाहणार आहोत। टाईप ऑफ अपॉइंटमेंट, नियुक्तीचा प्रकार इथे आपल्याला ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचा आहे। भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने अपॉइंटमेंटचे ऑप्शन्स इथं दिलेले आहेत। त्यासाठी माझ्या शाळेला जे लागू आहे, जसं अपॉइंटमेंट ऑन मायनॉरिटी संस्था, अल्पसंख्याक संस्थेवर नियुक्ती, या ऑप्शनला मी सिलेक्ट करेल। तुमच्या त्या एम्प्लॉईचं जे काय ऑप्शन असेल त्या एम्प्लॉई परत्वे तुम्ही बदलू शकता। नियुक्ती आदेश, अपॉइंटमेंट ऑर्डर इथून आपल्याला अपलोड करायचे आहे। चूज फाईलवर क्लिक केलं, यातून
आपल्या स्टाफमधून ज्यांचं कोणाचं करायचं आहे नियुक्ती आदेश करतो आहे, नियुक्ती लिहिलेलं आहे. या PDF ला मी इथं सिलेक्ट करेल. रुजू अहवाल आहे, रुजू अहवाल सिलेक्ट करूयात. आणि वैयक्तिक मान्यता आदेश जे आत्ता आपण PDF केलं होतं APR ते सिलेक्ट करूयात. अशा पद्धतीने फाईल्स सिलेक्ट झालेल्या आहेत. अपॉइंटमेंट डेट इथं आपल्याला मेन्शन करायची आहे, ती अपॉइंटमेंट डेट मेन्शन करू. आउटवर्ड नंबर टाकायचा आहे. रुजू अहवाल कधीचा आहे तो रुजू अहवाल आपल्याला इथं टी डेट मेन्शन करायची आहे. आणि फर्स्ट अपॉइंटमेंट कधीची आहे ती अपॉइंटमेंट डेट इथं मेन्शन करा. डेट आणि त्याचा जावक क्रमांक मेन्शन करायचा आहे. अशा पद्धतीने अल्पसंख्याक संस्थेवर नियुक्ती, टाईप ऑफ अपॉइंटमेंट आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जोडलेले आहेत. आधार ऑलरेडी त्याच्यात जोडलेला आहे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस जोडलेला आहे. आणि याला जर अपडेट करायचा असेल मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस तर नवीन इथे टाकू शकता. आणि सेव्ह ड्राफ्टवर एक क्लिक करायचे आहे. सक्सेस. अशा पद्धतीने आपला हा ड्राफ्ट सक्सेस झालेला आहे. ड्राफ्टमध्ये गेल्यानंतर याला आपल्याला सेव्हवर क्लिक करायचं आहे. डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असं ऑप्शन आपल्याकडे पाहायला मिळतं आहे. आणि आता आपल्याला ऑप्शन मिळतं आहे फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी. या फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटीवर क्लिक केल्यानंतर सक्सेस, डिटेल्स फॉरवर्डेड टू नेक्स्ट ऑथॉरिटी सक्सेसफुली असं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. याला ओके करूयात. आणि हे सगळे अपलोड झालेले डॉक्युमेंट्स आपल्याला इथून पाहता येतील. आता कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये करेक्शन आपल्याला करता येणार नाही, लॉक झालेलं आहे. तर इथून आपल्याला बॅक करता येईल. इथून बॅक केल्यानंतर फॉरवर्डेड टू DDO 2 असं ऑप्शन पाहायला मिळतं आहे. असं स्टेटस आपल्याला पाहायला मिळतं आहे की फॉरवर्डेड टू DDO 2. प्रत्येक एम्प्लॉईचं स्टेटस हे फॉरवर्डेड टू DDO 2 असं व्हायला हवं. मित्रांनो, जर तुम्हाला टेक्निकल बाबींमध्ये काही अडचणी असतील शालेय शिक्षणासंबंधात तर तुम्ही माझा ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.